बोधिवृक्ष सेवाभावी संस्था नाशिक संचलित बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नूतन इमारतीचा कोनशिला अनावरण समारंभ रविवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। संभाजीनगर एकलहरे रोड नाशिक रोड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमावर प्रमुख अतिथी म्हणून बुद्धिझम अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड चेअरमन तथा केवशा गोल्ड कंपनीचे संस्थापक आणि आशा पॅसिफिक ट्रेझर डॉक्टर रोहित पिसाळ हे उपस्थित होते, तर संस्थेचे अध्यक्ष नितीन दिनकर डांगळे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। सदर कार्यक्रमास विभागीय अधिकारी नाशिक रोड डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन तसेच सिद्धार्थ इंगोले, जितेंद्र सपकाळे, शाळेचे मुख्याध्यापिका योगिता थोरात यांसह राजाभाऊ सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब पगारे, अशोक जगताप, चंद्रप्रभा केदारे, सुहास पवार, अनिल मोरे, अरुण भदरंगे, प्रमिला घोगरे, जितेंद्र साळवे, मीनाताई गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्धवंदना घेण्यात आली आहे। त्यानंतर आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला आहे। बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलची सुरुवात ही पत्र्याच्या शेड शाळेतून झाली होती, परंतु शाळेचे प्रमुख नितीन डांगळे यांनी अथक परिश्रम घेत आणि सहकाऱ्यांची योग्य साथ मिळाल्याने शाळेचं भव्य अशी इमारत निर्माण झाली आहे। त्यामुळे परिसरातील मुलांना मोठा लाभ मिळणार आहे। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजाभाऊ सोनवणे, सुषमा उबाळे, दीप्ती सोनवणे, राजीव जाधव, वैशाली जाधव, अर्चना जाधव यांनी परिश्रम घेतले आहे। सुषमा उबाळे यांनी सूत्रसंचालन केलं, तर सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शालेय शिक्षण वर्ग, शालेय समिती, शिक्षक, पालक शिक्षक संघ, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। दुमत नाही, पण एज्युकेशनचे फॉर्मॅट्स चेंज होतात। आज जे फॉर्मॅट आहे जे 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 म्हणजे ज्याला आपण कम्प्युटराइज युग बोलतो, तर आपल्याला त्या प्रकारे चेंज व्हावं लागेल। एज्युकेशनचा हात न सोडता, कारण एज्युकेशनचा हात धरल्यानेच आपण क्रांती करू शकतो। पण बाकीच्या विद्यार्थ्यांना काय संदेश देऊ इच्छिता, जे आपले समाजाचे आपला समाजवर्ग त्याच्यासाठी आपण काय संदेश देऊ? एज्युकेशन करून आपण काय सांगू शकतो?